विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये मी शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीची 3150 उमेदवारांची नव्याने शिफारस करण्यात आलेली. मित्रांनो, त्याबाबतचीच अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण. आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा, कुठेही स्किप करत नका जाऊ, कारण की मित्रांनो अर्धी माहिती तुम्ही ऐकून घेता आणि त्यानंतर स्किप करून देता, त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळत नाही आणि तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर नवीन परिपत्रक किंवा नवीन जी काही माहिती येते, रिझल्ट्स येतात, ते आपण तिथं अपलोड करत असतो. नमस्कार मित्रांनो, तर बघा आपल्याला काय आहे, शिक्षक भरती संदर्भात खूप मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो ही अपडेट जी आहे ती 3150 उमेदवारांची नव्याने शिफारस यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याबाबतची पूर्ण माहिती बघा मित्रांनो काय आहे. तर बघा मित्रांनो, ही माहिती दैनिक लोकमत या वृत्तपत्रात दिनांक 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. तर बघा, शिक्षक भरतीतील रूपांतरित फेरीद्वारे 3150 उमेदवारांची शिफारस. तर बघा, राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणातील भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पदांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता. त्यानुसार रूपांतरित फेरीमध्ये 5714 रिक्त पदांपैकी 3150 पात्र उमेदवारांची शिफारस ही करण्यात आली असून 2564 पदांच्या विषयासाठी त्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने ती पदं रिक्त ठेवण्यात आली. तर बघा मित्रांनो, जो भूकंपग्रस्त सामाजिक प्रवर्ग होता त्यामध्ये मित्रांनो उमेदवार हे उपलब्ध झाल्या न कारणास्तव ते जे सामाजिक आरक्षण होतं त्याला सर्वसाधारण सामाजिक आरक्षणामध्ये रूपांतरित करून त्यामध्ये 3150 जणांची ही नव्याने शिफारस करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये पुढे बघा अजून काय, शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारात 15 फेब्रुवारी रोजी 11,085 उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली. त्यापैकी 6,182 उमेदवारांना शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत व उर्वरित उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया ही शेवटच्या टप्प्यात आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर सामाजिक आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त आहेत. त्यामध्ये माजी सैनिक, भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवारांची उपलब्धतेबाबत पुन्हा पडताळणी करून भरती प्रक्रियेची कारवाईचे निर्देश राज्य शासनाने दिले. त्यानुसार सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा स्तरावर कार्यालयाकडून माहिती मागवण्यास शासनाने सादर केली आहे. त्यानंतर माजी सैनिकांना 484 रिक्त पदे ठेवून उर्वरित रूपांतरित पदे करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, माजी सैनिकचे जे पद आहे ते सुद्धा रूपांतरित करण्यात येणार आहे व भूकंपग्रस्तचे सुद्धा पदे हे रूपांतरित करण्यात आलेले. मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट माहिती होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.